नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो। कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमध्ये 2025-2030 या कालावधीसाठी थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली। या सोडतीत आरक्षण निश्चित केले जात असताना अनेक ग्रामस्थांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने गदारोळामध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। कर्जत तालुक्यात 55 ग्रामपंचायती असून त्यात आगामी 2025-2030 या कालावधीत थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कर्जत येथील प्रशासकीय भवनमध्ये आयोजित केलेले आरक्षण सोडत तब्बल अर्धा तास उशिराने सुरू झाली। प्रचंड उष्णता असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ग्रामस्थ संतप्त झाले होते। तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी आरक्षण सोडत बाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईडलाईन्स यांची माहिती दिली आणि 2021 मध्ये झालेले आरक्षण सोडत ही बाद ठरवण्यात येत असून यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले। त्यामुळे 2021 मध्ये थेट सरपंच पदाचे आरक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत, त्या ठिकाणी काढण्यात आलेले आरक्षण हे रद्द ठरवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती देण्यात आली। त्यानंतर प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली। सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी 2, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 15 या सोडती निश्चित करण्यात आल्या। तालुक्यातील 55 ग्रामपंचायतमधील 22 ग्रामपंचायती या सर्वसाधारण जाहीर करण्यात आल्या। अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 8 आणि सर्वसाधारण 12 अशा 29 ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली। त्या सोडतीसाठी गौरी दादासो शेटे आणि विश्वराज दादासो शेटे या बालकांनी चिठ्ठ्या उचलल्या। अनुसूचित जमातीमध्ये शेलू, नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये ओलमन आणि सर्वसाधारण मधील तिवरे या 3 ग्रामपंचायतीसाठी केवळ चिठ्ठ्या काढण्यात आल्या। कर्जत तालुक्यातील थेट सरपंचांचे आरक्षण प्रवर्ग आणि ग्रामपंचायत पुढील प्रमाणे: महिला आरक्षण अनुसूचित जातीसाठी 2 जागा, ज्यामध्ये मांडवणे आणि कोंदिवडे ग्रामपंचायत। महिला अनुसूचित जमातीसाठी 16 जागांपैकी महिला आरक्षण असलेल्या 8 ग्रामपंचायत, ज्यामध्ये असल, शेलू, कळम, अंजप, कशेळे, बीड, बुद्रुक, शिरसे, भालिवडी या ग्रामपंचायती। अनुसूचित जमाती सर्वसाधारण यासाठी बोरिवली, वैजनाथ, रजपे, पोशीर, वारे, साळोखतर्फे वरेडी, कांडपे आणि पाषाणे ग्रामपंचायत। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 15 पैकी 8 महिलांसाठी, ज्यामध्ये नांदगाव, ओलमन, पाथरज, वरई, हुमगाव, पळसदरी, दामत आणि गौरकामत या ग्रामपंचायती। नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण मध्ये 7 ग्रामपंचायत, जिते, हंबेरपाडा, जांभरुण, मोगराज, भिवपुरी, पाली आणि पिंपळोली ग्रामपंचायत। सर्वसाधारण ग्रामपंचायतीमध्ये 22 पैकी 12 महिला सर्वसाधारण, ज्यामध्ये हालिवली, किरवली, उमरोली, माणगावतर्फे वरेडी, वाकस, मानिवली, तिवरे, वावलोली, सावेळे, कडाव, सावेळे, हेदवली आणि कोल्हारे ग्रामपंचायत। त्यानंतर सर्वसाधारण जागेसाठी चिंचवली, उकरूळ, नेरळ, ममदापूर, दहिवली तर्फे वरेडी, वेणगाव, वदप, पोटल आणि खांडस ग्रामपंचायत असे कर्जत तालुक्यातील एकूण 55 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। आता यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर खरी रंगत असणार आहे। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।